दीक्षाभूमीचा जो काही आराखडा आहे तो स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या अप्रूव्हलने तयार करण्यात आलेला आहे। राज्य सरकार हे केवळ त्याला आर्थिक जो काही मदत आहे ती राज्य सरकारच्या वतीनं त्याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे या आराखड्याच्या संदर्भात काही कोणाचे आक्षेप असतील तर ते आक्षेप ऐकून घेतले पाहिजेत म्हणून आम्ही त्याला स्थगिती दिलेली आहे। आणि स्मारक समिती आणि जे काही आंदोलक आहे त्यांनी मिळून त्यातनं मार्ग काढावा, आमचा राज्य सरकार म्हणून कुठलाही आग्रह नाही। आम्ही कधीही हे सांगितलं नाही तिथे काय बनवलं पाहिजे, कसं बनवलं पाहिजे, हे सगळं स्मारक समितीने ठरवलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आपापसात बसून त्याचा निर्णय केला पाहिजे आणि जो काही निर्णय असेल तो निर्णय राज्य सरकार मान्य करेल आणि म्हणून आता आम्ही काम स्थगित करून ठेवलेलं आहे। स्तूपाला धोका आहे असं काहींची शंका आहे, तर ते दूर करण्यासाठी काही तज्ज्ञांची मदत सरकार करेल का? निश्चितपणे तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल। सगळं तयार करताना या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे। तथापि कोणाच्याही मनात शंका असेल तर शेवटी हे स्मारक आहे, हे राष्ट्रीय स्मारक आहे। एक प्रकारे जगभरातले लोक या ठिकाणी येतात, त्यामुळे कोणाच्याही मनात शंका ठेवून कोणाचाही विरोध ठेवून अशा प्रकारची कामं करायची नसतात। म्हणूनच जोपर्यंत सगळ्यांच्या शंकांचं समाधान होऊन त्या ठिकाणी आराखडा अंतिम होणार नाही तोपर्यंत कुठलंही काम त्या ठिकाणी करण्यात येणार नाही। भाऊ, मुंबईतल्या दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकलेल्या आहेत। मुंबईतल्या दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या। कोकणची जागा आम्ही जिंकली ते तुम्हाला आठवत नाही आहे? भाऊ, हिंदी में बताइए, दीक्षाभूमि में बहुत विरोध हो रहा है पार्टी को लेकर, सरकार की तरफ से क्या? देखिए, पवित्र दीक्षाभूमि पर वहाँ का विकास हो इस प्रकार की मांग लगातार आ रही थी। इसलिए हमारी सरकार ने घोषणा की थी कि विकास हम करेंगे। इससे पहले भी वहाँ जो विकास हुआ है हमारी सरकार के कार्यकाल में ही हुआ है, चाहे वो दीवार हो, चाहे रेलिंग हो, चाहे पीने के पानी की व्यवस्था हो। और हमने इस बार भी ये घोषणा की थी कि सरकार विकास करेगी। विकास का जो पूरा ब्लूप्रिंट है वो ब्लूप्रिंट जो स्मारक समिति है उस समिति ने तैयार किया है, उनके अप्रूवल से तैयार हुआ है। उन्होंने जो कहा वही ब्लूप्रिंट तैयार हुआ है और सरकार ने उसके लिए पैसा उपलब्ध करके दिया है। अभी अगर किसी को कोई शंका है तो उस शंका को दूर किया जाना चाहिए, इसलिए हमने उस काम को स्टे दिया हुआ है। और हमने ये स्पष्ट रूप से कहा है कि स्मारक समिति और जो आंदोलक है ये सारे लोग मिलकर भले एक्सपर्ट्स की मदद ले और उसका अंतिम निर्णय करें। जो अंतिम निर्णय होगा वो राज्य सरकार को मान्य होगा, क्योंकि इसका निर्णय राज्य सरकार नहीं करेगी, ये देश का स्मारक है। तो इसमें सभी का विचार लेकर ही अंतिम निर्णय होना चाहिए। जो अंतिम निर्णय होगा उसके हिसाब से काम किया जाएगा, तब तक इस काम को रोका गया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।